इकडलं जेवण खूप चांगलं. इथे आय थिंक मी सेकंड की थर्ड टाइम आली तर खूप छान जेवण आहे आणि सर्विस पण खूप छान आहे. थँक्यू. नमस्कार. आजकाल 100 रुपयात थाळी, पूर्ण संपूर्ण थाळी साऊथ इंडियन आणि ती केळीच्या पानावर मिळणार असं एका ठिकाणी मी तुम्हाला ओळख करून देणार आहे की जिथे 2 पोळ्या, भात आणि अनलिमिटेड रसम, सांबार आणि डाळ हे दिली जाते. एक स्वीट पण आहे. या सर्वांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. हे जे हॉटेल आहे चेंबूर स्टेशनच्या अगदी बाजूला ईस्टला 1 मिनिट चालत आलात ना तरी हे जीवन बोर्डिंग आहे तुम्हाला लागेल. इथे ताजं जेवण तुम्हाला मिळतं आणि 100 रुपयात अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे खायला मिळेल. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. जीवन बोर्डिंग हाऊसची 100 रुपयाची थाळी. याचं वैशिष्ट्य म्हणजे केळीची पानं सर्वात शुद्ध धुवून आणून देतात ते इथे पानं. या केळीच्या पानावर काय काय पदार्थ आहेत मी बघतो. यांच्या रोजच्या जेवणात 3 भाज्या असतात. यांचं रसम गरम गरम तर एकदम छानच आहे. त्यांची डाळ जी आहे ती खूप घट्ट आहे, छान डाळ आहे. आणि जे सांबार आहे त्यात भरपूर भाज्या घातलेल्या होत्या. ही जीवन बोर्डिंगची 100 रुपयातली ही थाळी केळीच्या पानावर दिलाय. 2 पोळ्या दिल्या, ताज्या आहेत, आज बनवत होते. हा भात, भरपूर भात आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही फरसबीची भाजी आहे, खोबरं वगैरे घातलाय. आणि ही भाजी आहे दुधीची भाजी आहे, दुधी भोपळा. ही हे बटाट्याचा रस्सा आहे हा. या व्यतिरिक्त चटणी, लोणचं, हे रसम आहे. ही आहे डाळ टोमॅटो घालून आहे. हे सांबार. या व्यतिरिक्त दह्याची वाटी आणि एक खीर त्यांनी स्वीट मध्ये दिलेलं आहे. यातलं रसम, डाळ आणि सांबार हे तिन्ही अनलिमिटेड आहे. पाहिजे तेवढे घेऊ शकता. बाकी सर्व आयटम हे लिमिटेड आहेत. लोणचं आणि चटणी पण तुम्ही पाहिजे तेवढी घेऊ शकता. पण हे सफिशियंट आहे. तुम्हाला भातावर व्हिज्युअल लागतं ते रसम किंवा सांबार, तर डाळ हे सगळं इथे अनलिमिटेड देतात. पोळ्या लिमिटेड आहेत 2, पण तुम्हाला जर एक्स्ट्रा पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. याशिवाय इथे ताक पण दिलाय, चांगलं दाट ताक आहे. मी आता पोळी कशी तुम्हाला सांगतो. पोळी खरोखर चांगली, हात तोडतानाच कळतीये. यातली ही जी भाजी आहे बीन्स, फरसबी, छान आहे एकदम. दुधीची भाजी चांगली आहे. बटाट्याचा रस्सा आहे, चांगला आहे रस्सा पण. तर ही जी चटणी दिली त्यांनी ही बहुतेक टोमॅटोची आहे. चांगली चटणी आहे. तुम्ही इकडे जर आलात तर हे वर्थ आहे. एकदम ताजं तुम्हाला जेवण मिळतं. ते कधी या निर्धास्तपणे 100 रुपये आजच्या इन्क्लुडिंग टॅक्स, इन्क्लुडिंग ऑल हे जेवण मिळतं तुम्हाला. आणि हे 3 आयटम अनलिमिटेड आहेत. तेव्हा इथे नक्की या. चेंबूर स्टेशनच्या अगदी जवळ, चेंबूर ईस्टला. मुद्दामून इथे या. शुद्ध सात्विक जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर जीवन बोर्डिंग हाऊसला नक्की या. बहुत अच्छा खाना है, बहुत अच्छे लो प्राइस में सबसे बेस्ट खाना है. और संध्या मील एकदम कंप्लीट है, टेस्ट भी ऑसम है, वर्थ है. आजकालच्या जमान्यात 100 रुपयात एवढं सगळं जेवण आणि तेही चांगल्या क्वालिटीचं देणं. या हॉटेलचे आत्ताचे ओनर नरेश शेट्टी माझ्याबरोबर आहेत. सर, तुमच्याची स्पेशालिटी काय आहे? सर हम लोग सॉरी मराठी में बोल नहीं सकते सर. वी सर्व द थालीज, ओनली थाली सर. मॉर्निंग 11 to 4:30 and evening 7 to 11:30.
चालू कोणी केलं, सुरुवात कोणी केली याची? सर ये मेरा डैडी लेट करुणाकर शेट्टी 1962 में चालू किया सर। मैं 1998 से इसमें एसोसिएटेड है। आई एम रनिंग द शो सिंस 1998। ये हम लोग का एक कॉन्सेप्ट है, वी डोंट रिसाइकल द फूड सर। सुबह क्या बनाया मेनू वो शाम को आपको नहीं मिलेगा। सुबह का मेनू 11 o'clock तक फूड रेडी हो जाता है। 4:30 बजे तक पर्टिकुलर टेम्परेचर मेंटेन करके हम लोग सर्व करते हैं। लेकिन शाम का थाली का मेनू अलग होता है, वो वापस अराउंड 3:30 4 o'clock चालू होता है प्रिपरेशन, 7 o'clock को रेडी होता है। एंड द सेम फूड इज मेंटेन्ड एट ए पर्टिकुलर टेम्परेचर एंड सर्व्ड अप टू 11:30 इन द नाइट। सो मेनू सुबह का मेनू और शाम का मेनू अलग है। वी डोंट हैव ए फ्रिज टू रिसाइकल द फूड। आणि एक गोष्ट मला मुद्दाम इथे नमूद करायची आहे की माणूस आजकाल तेलाच्या बाबतीत, खाद्यतेल जास्त त्याच्या बाबतीत खूप जागरूक असतो आणि युजली आपण बघतो की बाहेर असतं लोकांना पाम तेल वापरतात अशी भीती वाटते, त्यामुळे अनेक ठिकाणी पाम तेल वापरणे गोडं तेल वापरतो. परंतु इथे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कोल्ड प्रेस्ड ऑइल जे सर्वात चांगलं समजलं जातं, जे खूप महाग असून देखील इथे ग्राहकांच्या आरोग्याची काळजी असल्यामुळे इथे कोल्ड प्रेस्ड ऑइल दिलं जातं. हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवून तुम्ही इकडे या. सर तुमचा वीकली हॉलिडे असतो कोणता? नहीं सर, वी आर ओपन ऑल 7 days। मॉर्निंग लंच टाइम इज 11 to 4:30 and dinner time is 7 to 11:30, all 7 days a week except 2 days in a year we close it, one for Holi and one for Navaratri। थँक्यू सर. हाय, आता मी तर लग्न झाल्यानंतर इकडे यायला लागली. मी राहतो इकडे तरी 10 वर्ष झाली. काफी टाइम पासून येतोय. एवढं प्राइस, या प्राइस मध्ये एवढी व्हॅल्यू कुठेच नाही भेटली आतापर्यंत. थँक्यू. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून मला अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, ओळखीच्या सर्वांना शेअर करा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.